नमस्कार. सगळ्यात पहिले तर मी आपण सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. शुभ दीपावली. मला माहिती आहे की बरीच गॅप झालेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये, पण तरी आता परीक्षा तोंडावरती आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ज्या बोर्डाच्या परीक्षा आहेत 10वीच्या आणि 12वीच्या त्या डिक्लेअर झाल्या, त्याच्या डेट्स ज्या आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास 8-10 म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आता आपल्या हातामध्ये फक्त जानेवारी, डिसेंबर आणि नोव्हेंबर हे 3 महिने आपल्या हातामध्ये आहेत. आणि या 3 महिन्याच्या अवघ्या कालावधीमध्ये आपल्याला छान अभ्यास करून चांगले गुण आपल्याला मिळवायचे. तर 12वीचा आपण काही टॉपिक स्टार्ट केले होते, ज्यामध्ये आपण डिफरन्सिएशन हा जो लेसन आहे तो स्टार्ट केला होता मॅथमॅटिक्स पेपर 2चा. आणि आज मी आपल्याला मॅथमॅटिक्स पेपर 1 मधला पहिला लेसन, ज्याचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. तो आपण आज स्टार्ट करतो आहे. या मागचं कारण म्हणजे असं की हे तुम्हाला माहिती असेल की मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 मॅथमॅटिक्स म्हटलं की याच्यामध्ये 2 हे पार्ट येतात, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2. तुम्हाला स्टेट बोर्डची मुलं जे आहेत स्पेशली त्यांच्यासाठी 10वी मध्ये मॅथ्स 1चं आणि मॅथ्स 2चं वेगवेगळं पुस्तक होतं आणि त्याचे पेपर पण वेगवेगळे झाले होते. आणि 12वी मध्ये पण मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2चे पुस्तकं जे आहेत ते वेगळे आहे फॉर द स्टेट बोर्ड. आणि त्याचे पुस्तकं वेगळे जरी असले पण त्याचे पेपर मात्र वेगवेगळे नाही. 10वीला जसं वेगवेगळे पेपर होते, 12वीला तसं नाही. 12वीला तुमचा 80 मार्क्सचा एकच पूर्ण पेपर होणार आहे, ज्यामध्ये मॅथ्स 1 पण आहे आणि मॅथ्स 2 पण आहे. सीबीएसई मध्ये त्यांना पुस्तक एकच होतं 10th मध्ये, पण 12thला 2 पुस्तक आहेत, पार्ट 2 आहेत त्याचे, पण पेपर त्यांना ती सवय आहे की पहिले पूर्ण एकच पेपर होणार, त्यामध्ये कम्प्लीट असतो, दोन्ही पेपर त्यामध्ये कव्हर होत असतात. तर या मॅथमॅटिक्स पेपर 1 आणि मॅथमॅटिक्स पेपर 2 मध्ये एक जी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी सांगायची आहे ती म्हणजे मॅथमॅटिक्स 2 हा थोडासा आपण म्हणू शकतो ज्याला की वरचढ आहे मॅथ्स 1 पेक्षा. वरचढ हा शब्द करेक्ट राहील त्याला, कारण यामध्ये आपण जे टॉपिक्स बघतो की नाही, की जसं याच्यामध्ये डिफरन्सिएशन आहे, नंतर याच्यामध्ये मग त्याचं अप्लिकेशन आहे, आणि मग ते झाल्यावरती याच्यावर मग इंटिग्रेशन आहे, मग इंटिग्रेशन मध्ये डिफाइंड इंटिग्रेशन, इनडिफाइंड इंटिग्रेशन, आणि मग नंतर त्याचं अप्लिकेशन आहे, आणि नंतर मग डिफरन्शियल इक्वेशन आहे. तर जवळपास 1, 2, 3, 4, 5 6 लेसन्स जे आहे, 6 लेसन्स हे जवळपास कॅल्क्युलस वाल्या पोर्शन वरती, आणि नंतर मग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असे 2 पार्ट मला दिलेले, म्हणजे असे टोटल 8 लेसन त्याच्यामध्ये मग आहे. आणि या उलट मॅथमॅटिक्स पेपरमध्ये पण तिथे पण लेसन जे आहे ते 7च आहे. इथे पहिला लेसन एक आहे मॅथमॅटिकल लॉजिक, मग एक लेसन आहे दॅट इज मॅट्रिक्स, मग आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, मग आहे इथे स्ट्रेट लाईन, त्याच्यानंतर आहे वेक्टर्स, मग आहे प्लेन, लाईन अँड प्लेन, आणि नंतर मग आहे एलपीपी. हे जे 7 लेसन आहे, या 7 लेसन पैकी हा जो मॅथमॅटिकल लॉजिक लेसन आहे, हा लेसन हा अत्यंत सोपा असा लेसन आहे, आणि याचं वेटेज पण त्या हिशोबाने तसं भरपूर दिलेलं आहे. त्यानंतर मॅट्रिक्स झालं, एलपीपी झालं, हे पण 2 लेसन्स जे आहेत ते पण तुम्हाला मार्क्स स्कोअर करण्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे, खूप जास्त उपयोगी आहे. नंतर यामध्ये आता वेक्टर्सचा पार्ट जो आहे हा थोडासा हेवी जातो आपल्याला, पण आहे तो सगळा फॉर्म्युला बेस. यानंतर प्लेनचा पार्ट जो आहे त्यामध्ये पण फॉर्म्युलेज आहेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा लेसन पण तसा सोपी आहे, पण याच्या ट्रिग्नोमेट्री म्हटलं म्हणजे ते आपल्याला एकदम टेन्शन येतं की अरे बापरे ट्रिग्नोमेट्री म्हणजे हे डिफिकल्टच असेल. तो एक पार्ट जर आपण मायनस केला आपल्या डोक्यातून तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण हा खूप सोपी लेसन आहे. नंतर आहे याच्यामध्ये स्ट्रेट लाईन, हा पण अत्यंत सोपी लेसन आहे. आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सांगायची आहे की मॅथमॅटिक्स पेपर 1 आणि पेपर 2 दोघांमध्ये पण काही थेरम्स दिलेले आहेत. जर तुम्ही प्रिव्हियस इयर्सचे जे पेपर्स असतात की नाही बोर्डाचे, ते जर तुम्ही बघितले, त्याचा अभ्यास जर केला तुम्ही, मार्केटमध्ये खूप सहजरित्या ते अवेलेबल आहे. आणि याशिवाय आता तुम्हाला हे माहिती असेल की श्री टेस्ट सिरीजचे जे चॅप्टर वाईज असाइनमेंट्स आहेत, एमसीक्यूजचे पुस्तकं आहेत आणि टेस्ट सिरीज आहे, त्या पण खूप जास्त तुम्हाला हेल्पफुल होणार आहे या सगळ्या बाबतीमध्ये. कारण खूप रिसर्च करून अगदी सगळ्या पेपरचा खूप पूर्ण अभ्यास करून हे सगळे पेपर सेट्स जे आहेत ते बनवलेले आहेत. त्यामुळे मी नक्की तुम्हाला हे रेफर करीन की थोडासाही वेळ वाया न घालवता तुम्ही श्री टेस्ट सिरीजच्या ज्या नोट्स आहेत, स्पेशली स्टडी मटेरियल जे आहे, जे आता परीक्षेसाठी युजफुल आहे, चॅप्टर वाईज असाइनमेंट्स, नंतर त्या टेस्ट सिरीज ज्या आहे, या तुम्ही नक्कीच जॉईन करा. या तुम्ही पुस्तकं ती खरेदी करा आणि त्याची प्रॅक्टिस करा. कारण प्रत्येक चॅप्टरचा त्याच्यामध्ये सखोल अभ्यास करून त्यातले महत्वाचे प्रश्न त्या टेस्ट मध्ये दिलेले आहेत.
जेणेकरून तुमचा खूप उत्तम सराव त्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे आता आपण थोडासा अभ्यासाकडे आपण वळतो आहे, ज्यामध्ये मी जसं बोललो आता की मॅथ्स 1 मध्ये मॅथमॅटिकल लॉजिक, हा मॅथमॅटिकल लॉजिक लेसन जो आहे तो आपण आज स्टार्ट करतो आहे. तर मॅथमॅटिकल लॉजिक या लॉजिक लेसन मध्ये जर तुम्ही टेक्स्टबुक उघडलं आणि त्याच्यात जर पाहिलं, तुम्हाला पहिली एक्सरसाइज जी आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा इंग्लिशचा वापर जास्त, इंग्लिशचा वापर इन द सेन्स म्हणजे इंग्लिश लँग्वेज मध्ये आपण ग्रामर पोर्शन जो करतो की नाही, तो ग्रामर पोर्शन त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा दिलेला आहे. हा जो ग्रामर पोर्शन आहे, हा ग्रामर पोर्शन ऍक्च्युअली खूप थोडा पार्ट, नेमका पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला जे शिकायचं आहे ते म्हणजे की डिफरन्स बिटवीन सेंटेन्स आणि स्टेटमेंट. सेंटेन्स आणि स्टेटमेंट यांच्यामधला फरक तुम्हाला बघायचा आहे. आता सेंटेन्स म्हणजे काय, कुठलंही एक साधं नॉर्मल वाक्य जे आहे, ही इज अ बॉय, हु आर यू, नंतर कलर ऑफ द स्काय इज ब्ल्यू, हे जे नॉर्मल साधे आपण वाक्य बोलतो आहे यांना आपण सेंटेन्सेस म्हणतो. पण जेव्हा आता आपण मॅथमॅटिकल लॉजिक शिकतो आहे, या मॅथमॅटिकल लॉजिक लेसन मध्ये सेंटेन्स पेक्षा स्टेटमेंटला जास्त महत्व आहे. तर स्टेटमेंट म्हणजे काय एक्झॅक्टली, तर स्टेटमेंट म्हणजे काय असतं, स्टेटमेंट म्हणजे ज्या वाक्याचं तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकता. नो, व्हॉट डू यू मीन बाय ट्रूथ व्हॅल्यू? ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय असते, तर जसं ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे एक तर ते स्टेटमेंट जे आहे ते खरं असेल किंवा ते खोटं असेल, म्हणजे ट्रू असणार आहे किंवा ते फॉल्स असणार आहे, म्हणजे टी किंवा एफ, याला आपण ट्रूथ व्हॅल्यू असं म्हणतो. जसं मी बोलता बोलता आता एक वाक्य बोललो मी, द कलर ऑफ द स्काय इज ब्ल्यू, असं जर मी म्हटलं तर आता आपण हे वाक्य बरोबर आहे की नाही, की हे चूक आहे, हे आपण सांगू शकतो. त्या स्टेटमेंटला, त्या सेंटेन्सला आपण काय म्हणतो, स्टेटमेंट. मग आता हा प्रश्न डोक्यामध्ये येतो की अरे हे इंग्लिशचा हा सगळा पार्ट जर आहे, हा कसा काय मॅथमॅटिक्स मध्ये? पण तुम्हाला नेमका पार्ट फक्त मॅथमॅटिक्सचा दिलेला आहे. मॅथमॅटिकल जेवढे काही सगळे फॉर्म्युलेज आहेत, जेवढ्या सगळ्या काही आयडेंटिटीज आहेत, ते सगळेच्या सगळे स्टेटमेंट्स आहेत. जर सपोज मी लिहिलं की ए प्लस बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, दिस इज अ स्टेटमेंट. येस, अँड इट इज ट्रू, आपण हे सांगू शकतो. आणि मी जर लिहिलं की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, हे बरोबर नाही आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे त्याचं एक्सपान्शन हे नाही आहे, ए प्लस बी ए मायनस बी करेक्ट आहे, पण याला आपण स्टेटमेंट म्हणू शकतो कारण हे फॉल्स आहे असं आपण कॉन्फिडेंटली सांगू शकतो. बरोबर. तर ज्या सेंटेन्सेसची ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकता त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण स्टेटमेंट्स म्हणतो. स्टेटमेंट हे आयदर ट्रू असतात किंवा फॉल्स असतात. ट्रू आणि फॉल्स शिवाय याच्यामध्ये दुसरं आणखी काहीही नाही. ठीक आहे. मग आता ही इज अ बॉय असं जर म्हटलं किंवा हु आर यू असं जर म्हटलं किंवा आपण म्हटलं की हाऊ ब्युटिफुल दिस फ्लावर इज, असे जर काही वाक्य म्हटले तर मग हे खरे आहे की खोटे आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे, हे सांगणं याच्यामध्ये मुश्किल होतं. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य, नंतर इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे इंटरॉगेटिव्ह आपले याचे प्रश्नार्थक हे जे असतात किंवा आपले एक्सक्लेमेटरी जे असतात म्हणजे उद्गारवाचक वाक्य जे असतात, ही सगळी वाक्य जी आहेत ती नेहमी कशी असतात, ती स्टेटमेंट नसतात. कारण हु आर यू असं जर म्हटलं किंवा व्हॉट इज युअर नेम, आपण नेमकं ते कोणाला विचारतो आहे त्यावरून आपण सांगू शकतो की ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. म्हणजे नुसतं हु आर यू किंवा व्हॉट इज युअर नेम किंवा ओपन द डोअर हे ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, हे आपण आता जर डोअर उघडत असेल आणि ओपन द डोअर म्हटलं तर ते योग्य राहील का? नाही. म्हणजे असे काही हे कॉन्ट्राडिक्शन म्हणजे स्टेटमेंट सेंटेन्सेस आहेत की ज्याला आपण सांगू शकत नाही की ते स्टेटमेंट आहेत किंवा नाही, तेव्हा त्या केसमध्ये त्यांना आपण स्टेटमेंट म्हणत नाही. इम्परेटिव्ह, एक्सक्लॅमेटरी म्हणजे ऑर्डर जे काही दिलेली असते किंवा आज्ञार्थी वाक्य जे असतात, उद्गारवाचक वाक्य जे असतात इंग्लिशमधले, प्रश्नार्थक वाक्य जे असतात ती कधीच स्टेटमेंट नसतात. बट ऑल द मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज अँड आयडेंटिटीज आर स्टेटमेंट ऑलवेज. ओके. आणखी एक छोटासा पार्ट याच्यामध्ये आहे, तो म्हणजे ओपन सेंटेन्स. आता हा ओपन सेंटेन्स म्हणजे काय? ओपन सेंटेन्स म्हणजे ज्याची ट्रूथ व्हॅल्यू हे एका स्पेसिफिक कंडिशन वरती अवलंबून असते. जर मी म्हटलेलं आहे x प्लस 4 इज इक्वल टू 7, हे मी दिलं, पण यासाठी हे ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे ओळखण्यासाठी x काय आहे हे मला माहिती असणं आवश्यक आहे.
म्हणजे याचं जे ट्रूथ व्हॅल्यू आहे ती अवलंबून आहे कशावरती, या एक्सच्या व्हॅल्यूवरती. असे जे सेंटेन्सेस असतात त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण म्हणतो ओपन सेंटेन्स. आणि ओपन सेंटेन्सेस हे कधीही स्टेटमेंट नसतात. ठीक आहे. तर ही जी पहिली एक्सरसाइज आहे तुम्हाला पुस्तकातली, स्टेट बोर्डचं मॅथमॅटिक्स पेपर 1चं पुस्तक, ज्यामध्ये पहिला लेसन आहे मॅथमॅटिकल लॉजिक, ही पहिली एक्सरसाइज संपूर्णपणे याच्यावरती अवलंबून आहे. सेंटेन्सेस दिलेले आहेत, तुम्हाला ओळखायचं आहे की ते स्टेटमेंट आहेत किंवा नाही. आणि जर ते स्टेटमेंट आहे तर मग ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. ज्यांची आपण ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकतो ते स्टेटमेंट असतात. एक्सक्लेमेटरी, इंटरोगेटिव्ह आणि इम्परेटिव्ह हे कधीही स्टेटमेंट नसतात. आणि ओपन सेंटेन्सेस जे आहे ते पण कधीही स्टेटमेंट नसतात. यापुढे आता याच्यामध्ये हे जे स्टेटमेंट्स तुम्हाला दिलेले आहे याचा तुम्हाला आता पुढे जाऊन ठराविक अभ्यास करायचा आहे. त्यांना आपण कसं जॉईन करतो, त्यांचे कनेक्टिव्ह काय आहे, त्यावरून ट्रूथ टेबल कसे बनतात, स्विचिंग सर्किट्स कसे आहे, हा सगळा पार्ट जो आहे तो आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जो एक टास्क जो मी देतो तो करायचा, तो म्हणजे असा की पहिली एक्सरसाइज काढायची आणि त्या पहिल्या एक्सरसाइज मध्ये जे तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, मे बी सेकंड थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला डिफिकल्टीज आहेत कारण तो पार्ट आपला व्हायचा आहे, पण फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला 12-13 सेंटेन्सेस दिलेले आहेत. ते तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की वेदर दे आर स्टेटमेंट ऑर नॉट, अँड इफ दे आर अ स्टेटमेंट देन दे आर ट्रू ऑर फॉल्स. तर ही एक्सरसाइज तुम्हाला नेक्स्ट आपला जो व्हिडिओ नेक्स्ट होईल तोपर्यंत तुम्हाला हे कम्प्लीट करायची आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचाच पुढचा पार्ट जो आहे तो बघणार आहे. हा अत्यंत, मी परत एकदा सांगतोय, खूप जास्त महत्वाचा आणि स्कोरिंग साठी खूप चांगला लेसन आहे की इझिली तुम्हाला हा लेसन मार्क्स मिळवून देतो, जे खूप जास्त फायद्याचा आहे तुमचा स्कोअर वाढवण्यासाठी. ओके, तर सगळ्यांना हा लेसन जो आहे तो तेवढा सिरियसली करायचा आहे. सगळाच अभ्यास सिरियसली करायचा आहे, पण त्यातल्या त्यात की सुरुवातीला थोडासा हा एक पहिला लेसन आपला झाला की थोडासा एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये बिल्डअप होतो आणि हळूहळू मग ती अभ्यासाची जी गोडी आहे ती आणखी निर्माण होते. कारण बऱ्याच वेळा असं होतं की डिफिकल्ट लेसन आपण घेतला आणि तो स्टार्ट केला तर मग असं होतं की अरे हे मला जमतच नाहीये, येतच नाहीये हे, आणि मग आपण त्याच्यामध्ये खूप वेळ घालतो, आपला कॉन्फिडन्स लूज होतो की नाही मला नाही जमत आहे, खूप टेन्शन येतं, डिप्रेशनमध्ये आपण जातो. म्हणून थोडे जे जे इझी लेसन्स आहेत, हलके बुलके लेसन्स आहेत ते तुम्ही आधी करा. ते तुम्हाला कॉन्फिडेंटली चांगल्या पद्धतीने आले की मग तुम्ही थोडंसं डिफिकल्ट लेसन्स जे आहे त्याच्याकडे तुम्ही मग वळा. आपण या आता व्हिडिओची ही जी सिरीज आपण सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये आपण नक्कीच दिवसेंदिवस आपण जसं जसं नवीन नवीन अपडेशन द्यायचा प्रयत्न आपण करणारच आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना 12वीच्या परीक्षेसाठी हेल्प होईल असं सगळं मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. आणि परत एकदा मी सांगतो की श्री टेस्ट सिरीजचे तुम्ही जे पुस्तिका आहेत, अभ्यास पुस्तिका आहेत, त्या नक्कीच तुम्ही खरेदी करा कारण त्या खूप जास्त तुम्हाला बेनिफिशियल राहणार आहे तुमच्या अभ्यासासाठी. ठीक आहे, तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.